we learn new chapter number 5, fractions. Fractions. What is mean by fraction? Fraction means in Marathi apurnank. Fraction means apurnank. First we learn equivalent fraction. In this chapter, first point, equivalent fraction. First we learn equivalent fractions. Suppose if one chapati divided into two equal people, but equal parts, divided into two equal parts and shared by two people. So each people will get, first we divide two parts. One chapati divided into how many parts? Two parts. Understand? Divided into two equal parts. If one chapati divided into two equal parts, and this one chapati divided into two people, so each people will get a half part of the chapati. Each people will get half part of the chapati. This half part is written in mathematics in fraction 1/2. लक्षात घ्या. Half part is written 1/2. In this, 1 is numerator and 2 is denominator. And 2 is denominator. Understand? One chapati divided into two equal parts, and this one chapati shared into two people, so each people will get half part of the chapati. Then this chapati divided into four equal parts. आता हीच चपाती किती पार्ट मध्ये? पहिले लक्षात आलं सर्वांच्या, एका चपातीचे दोन भाग केले. किती भाग केलेत? दोन भाग केलेत. आणि हे एक चपाती दोन लोकांमध्ये वाटून द्यायची आहे. मग दोन भाग करावे लागतील आपल्याला. आणि दोन भाग केल्यानंतर मग प्रत्येक एका माणसाला किती मिळेल? अर्धी चपाती मिळेल. म्हणजे अर्धा भाग, म्हणजेच मॅथमॅटिक्स मध्ये त्याला काय म्हणायचं? हाफ पार्ट ऑफ वन चपाती. लक्षात येते का? हाफ पार्ट ऑफ वन चपाती. सो ईच पीपल विल गेट हाफ पार्ट. लक्षात येते? वन पीपल. लक्षात आलं? म्हणजे ईच पीपल विल गेट हाफ पार्ट ऑफ द चपाती. दिस हाफ पार्ट रिटर्न इन फ्रॅक्शन 1/2. तोच हाफ पार्ट फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं? 1/2. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. लक्षात येते का मुलांनो? फ्रॅक्शन मीन्स अपूर्णांक. आता एका चपातीचे दोन भाग, एक चपाती दोन लोकांमध्ये वाटून द्यायची आहे, त्यामुळे त्याचे किती भाग करावे लागतील? दोन भाग करावे लागतील. लक्षात येते का? मग त्या दोन भागामध्ये एका लोकाला म्हणजे एका माणसाला किती मिळेल? अर्धा भाग. दुसऱ्या माणसाला अर्धा भाग. म्हणजे अर्धा भाग हे फ्रॅक्शन मध्ये, अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं? 1/2. अंडरस्टँड? म्हणजे हा पार्ट ऑफ द चपाती राईट इन फ्रॅक्शन 1/2. This 1 is said to be numerator and 2 is said to be denominator. इथं रेष आहे बघा मध्ये. रेषेच्या वरच्या भागाला काय म्हणायचं? न्यूमरेटर. आणि खालच्या भागाला काय म्हणायचं? डिनोमिनेटर. अंडरस्टँड? देन दिस चपाती डिवायडेड इनटू टू पीपल. दिस चपाती शेअर्ड इन टू पीपल. दोन माणसामध्येच वाटणी करायची आहे. बट दिस चपाती डिवायडेड इनटू 4 इक्वल पार्ट. आता ही चपाती किती पार्ट मध्ये डिवाइड केली आहे? 4 इक्वल पार्ट. अंडरस्टँड? बघा, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड अँड फोर्थ. म्हणजे दिस चपाती डिवायडेड इनटू 4 पार्ट्स. देन ईच पीपल विल गेट हाऊ मेनी पार्ट्स? आता ही चपाती, एकच चपाती पहिल्यांदा आपण दोन लोकांमध्ये वाटणी केली. आता तीच चपाती दोनच लोकांमध्ये वाटणी करायची, परंतु त्या चपातीचे किती भाग केलेत? मी 4 भाग केलेत. लक्षात येते का? दिस चपाती डिवायडेड इनटू 4 इक्वल पार्ट्स अँड शेअर्ड इनटू 2 पीपल, सो ईच पीपल विल गेट 2 पार्ट. म्हणजे एका व्यक्तीला किती मिळेल मग भाग? 2 पार्ट. ईच पीपल विल गेट 2 पार्ट आउट ऑफ दिस 4 पार्ट. बघा, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट अँड फोर्थ पार्ट. या फोर्थ पार्ट मध्ये ईच पीपल विल गेट 2 पार्ट ऑफ द चपाती. सो
This is written in fraction 2/4. 2/4. फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं? 2/4. आता 4 पार्ट आहेत, लक्षात घ्या. 4 म्हणजे काय? 4 पार्ट केलेत आणि 2 पार्ट्स घेतलेले आहेत. 2 पार्ट्स विल बी घेतलेले आहेत आपण. विल बी गिव्हन, लक्षात येते का? विल बी गेट मिळालेले आहेत. विल बी गॉट ऑफ 2 पीपल, 2 माणसांना ते पार्ट मिळालेले आहेत. म्हणजे एकूण भाग जे असतात ते एकूण भाग कोण लिहायचे? डिनॉमिनेटरला. 4 इज डिनॉमिनेटर, 2 इज न्यूमरेटर. हे काय? 2 न्यूमरेटर and 4 is denominator. Understand? म्हणजे या चपातीचे लक्षात घ्या, 1 चपाती divided into how many parts? 4 parts, 4 equal parts. How many parts? 4 equal parts. Out of these 4 parts, 2 parts given each people and 2 parts given second people. First people, second people. 2 माणसांमध्ये त्याची वाटणी केली आहे. म्हणजे each people will get 2 parts. Therefore write down in fraction 2/4. म्हणजे एकूण भाग जे केलेले आहेत फर्स्ट ह्याच्यामध्ये एकूण भाग किती केले ते 2. 2 पैकी किती घेतले ते? एका व्यक्तीला 1 मिळाला, म्हणून ते लिहिलं फ्रॅक्शन मध्ये 1/2. हाफ पार्ट मिळाला. आता ह्याच्यामध्ये काय किती भाग केलेत? 4. लक्षात येते का? किती भाग केलेत आपण चपातीचे? 4 भाग केलेत. 4 इक्वल पार्ट्स केलेले आहेत आणि आउट ऑफ दिस 4 इक्वल पार्ट्स each people will be get how many parts? Each people will be get 2 parts out of these 4 part of the chapati. Therefore these 2 parts written 2/4. Written in the fraction 2/4. Understand? म्हणजे एका व्यक्तीला मिळालेले भाग आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. एका व्यक्तीला किती भाग मिळाले हे फ्रॅक्शन मध्ये आपण या ठिकाणी लिहिलेले. 1/2 हाफ पार्ट, 2/4. आता 2/4 म्हणजे 4 पार्ट केले, त्यापैकी 2 पार्ट घेतलेले आहेत म्हणून 2/4 लिहिलं. इट मीन्स आता 2/4 जे आहे 2/4 मीन्स हाफ. ह्याचा अर्थ काय? 2/4 मीन्स हाफ. हे देखील हाफच झालं बघा. हे एक चपाती आहे, एका चपातीचे 4 भाग केलेत, एका व्यक्तीला 2 भाग मिळालेत. हे 2 भाग जुळून बघा काय झाले? हाफ पार्ट ऑफ द चपाती आहे का नाही? हे 2 भाग जुळवले, हाफ पार्ट ऑफ द चपाती. म्हणजे 2/4 मीन्स हाफ पार्ट. 2/4 म्हणजेच काय झाला? हाफच पार्ट झाला. बघा 2 1 जार 2 कसं होते बघा? 2/4. 2 1 जार 2, 2 2 जार 4. आन्सर काय ना? 1/2. लक्षात येते सर्वांच्या? आता हे फर्स्ट एक्झाम्पल घेतलं आपण आणि हे सेकंड एक्झाम्पल घेतलं. आता थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा. एक्झाम्पल नंबर 3. 1 million divided into 2 people. 2 माणसांची 1 million shared into 2 people. 2 माणसांमध्ये त्याची वाटणी करायची. But 1 million divided into 6 parts. 6 equal parts. लक्षात घ्या. 1 million shared into 2 people. 2 माणसांमध्ये त्याची वाटणी करायची आहे आणि डिवायडेड इंटू 6 पार्ट. त्याचे भाग किती केलेत? पण 6 पार्ट केलेत. मग सो each people will be get how many parts? Each people will be get 3/6 पार्ट. बघा 6 पार्ट केलेले आहेत टोटल. लक्षात येते का? अंडरस्टँड? 1 million divided into 6 equal parts. Out of these 6 equal parts, 1 people will be get how many parts? 3 parts. Therefore write down in fraction 3/6. लक्षात येते का? 6 पार्ट पैकी 3 पार्ट एका व्यक्तीला मिळालेले आहेत आणि म्हणून ते फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिलं आपण? 3/6. अंडरस्टँड? राईट डाऊन इन फ्रॅक्शन 3/6. इन दिस 3 is numerator, 6 is denominator. लक्षात येईल सर्वांच्या मुलांना? आता या ठिकाणी 6 पार्ट केलेत, त्यापैकी 3 पार्ट घेतलेत म्हणून हे फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिलं? 3/6. या ठिकाणी 4 पार्ट्स केले, डिवायडेड इनटू 4 इक्वल पार्ट्स केले. आउट ऑफ दिस 4 पार्ट्स गिवन पार्ट 2 पार्ट. देयरफॉर राईट डाऊन इन फ्रॅक्शन 2/4. लक्षात येते का? एकूण 4 पार्ट केलेले आहेत आणि 4 पार्ट पैकी 2 पार्ट घेतलेले आहेत म्हणून ते फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिलं? 2/4. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये एकूण किती पार्ट केलेले? डिवाइड 1 चपाती डिवायडेड इनटू 2 इक्वल पार्ट. आउट ऑफ दिस 2 इक्वल पार्ट 1 people will be get 1 part of the होल चपाती. पूर्ण चपातीचा एक भाग मिळाला, अर्धा भाग मिळाला. 1/2 पार्ट मिळाला, हाफ पार्ट मिळाला. म्हणून ते कसं लिहिलं? हाफ म्हणजे फ्रॅक्शन मध्ये लिहिलं 1/2. म्हणजे 2 भाग केले, 2 भागापैकी एक भाग घेतला म्हणून 1/2 लिहिलं. 4 भाग केले आणि 4 पैकी 2 घेतले म्हणून 2/4 लिहिलं फ्रॅक्शन मध्ये
आणि या ठिकाणी मिलॉनचे किती भाग केलेत? मिलॉन शेअर इंटू 2 पीपल. आता इथं वाटणी 2च आहे, ह्याच्यामध्ये 2 पीपलमध्ये, इथं देखील 2 पीपलमध्ये. फर्स्ट एक्झाम्पल 2 पीपल, सेकंड एक्झाम्पलमध्ये 2 पीपल, थर्ड एक्झाम्पलमध्ये 2 पीपलच आहेत. लक्षात येते का? 2 लोकांमध्येच वाटणी केलेली आहे. फर्स्ट आणि सेकंड थर्ड तिन्हीमध्ये काय केलेलं? 2 लोकांमध्येच वाटणी केलेली आहे. परंतु करत असताना, वाटणी करत असताना पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण काय पाहिलं? एका चपातीचे किती भाग केले होते? 2 भाग केले होते. आणि 2 भाग केल्यानंतर मग एका व्यक्तीला किती भाग मिळाला आपल्याला विचारलं होतं. एका व्यक्तीला किती भाग मिळाला? 2 भागापैकी किती मिळेल? एक चपाती आहे, एका चपातीचे 2 भाग केले तर आपण किती देणार? एका व्यक्तीला अर्धा भाग देणार. चपातीचा अर्धा भाग. अर्धा म्हणजेच काय म्हणायचं इंग्लिश मॅथमॅटिक्स मध्ये? त्याला हाफ म्हणायचं. हाफ ऑफ पार्ट ऑफ द वन चपाती. दिस हाफ रिटन इन द फ्रॅक्शन. हे जे हाफ आहे ते फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं? 1/2. अंडरस्टँड? म्हणजे 2 पैकी 1 घेतला म्हणजे घेतलेले भाग कुठे लिहायचे? वर लिहायचे. न्यूमरेटर. घेतलेले भाग म्हणजेच काय? न्यूमरेटर. तुमच्या हळूहळू लक्षात आलं असेल. घेतलेले भाग म्हणजेच न्यूमरेटर आणि टोटल भाग जे आहे ते काय आहे? डिनॉमिनेटर आहे. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये काय होतं? चपाती किती होती? 1 चपाती. 1 चपाती डिवायडेड इनटू हाऊ मेनी पार्ट्स? 4 पार्ट्स. सो ईच पीपल विल बी गेट हाऊ मेनी पार्ट्स? 2 पार्ट्स. एकच चपातीचे 4 भाग केले होते. टोटल भाग म्हणजे जे किती लिहिले जाव? हे टोटल भाग आपण डिनॉमिनेटरला लिहिले 4. अंडरस्टँड? आणि मग एका व्यक्तीला किती भाग मिळाले? 4 पैकी 2 भाग मिळाले म्हणून ते किती लिहिलं? न्यूमरेटरला लिहिलं 2. लक्षात येते का? देअरफॉर 2/4. राईट डाऊन इन फ्रॅक्शन 2/4. आता थर्ड एक्झाम्पल आणखी एक नीट लक्षात घ्या. थर्ड एक्झाम्पल मध्ये मिलॉन शेअर्ड इंटू 2 पीपल. मिलॉनचं किती लोकांमध्ये वाटणी आहे? 2च लोकांमध्ये. बट मिलॉन डिवायडेड इंटू हाऊ मेनी पार्ट? 6 पार्ट. डिवायडेड इंटू 6 इक्वल पार्ट. लक्षात घ्या इथं जे सगळे पार्ट आहेत ते डिवायडेड किती केलेत? इक्वल पार्ट मध्ये केलेत. 6 इक्वल पार्ट. आउट ऑफ दिस 6 पार्ट ईच पीपल विल बी गेट हाऊ मेनी पार्ट्स? 3 पार्ट्स. एका व्यक्तीला किती पार्ट मिळतील? 3 भाग मिळतील. देअरफॉर राईट डाऊन इन फ्रॅक्शन 3/6. आता हे फ्रॅक्शन बघा. 1/2. 1/2 इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 3/6. बघा 1/2 म्हणजे हाफ. 2/4 म्हणजेच काय? हाफच आहे. 2/4 म्हणजे देखील काय? हाफच भाग आहे. 3/6 हाफ. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे 1/2 इक्वल टू 2/4 इक्वल टू 3/6 आपण लिहू शकतो. कारण सगळ्याची व्हॅल्यू काय? 1/2 हाफच आहे. देअरफॉर these fractions are said to be equivalent fraction. If fractions value are equal, given fractions value are equal, then these fractions said to be equivalent fraction. Understand? So write down the value of each fraction will be equal. लिहून घ्या. It means that the value of 3 fractions is same. This is written as 1/2. व्हॅल्यू कशी आहे? व्हॅल्यू सेम आहे. व्हॅल्यू सेम आहे आणि म्हणून काय लिहिलं आपण? 1/2 इक्वल टू 2/4 इक्वल टू 3/6. Such fractions of equal values are called equivalent fractions. Are called equivalent fractions. अंडरस्टँड? म्हणजेच आता इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स म्हणजे कशाला म्हणत लक्षात आलं असेल. if given fractions value are equal, given fractions value are equal, if given fractions value are equal, then these fractions are called equivalent fractions. Equivalent fractions are called equivalent fractions. हे लिहून घ्या. Write down this in your notebook.
नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट म्हटल्या ऑब्टेन्ड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. ऑब्टेन्ड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. obtained equivalent fractions. Obtained equivalent fractions. त्याच्यामध्ये बघा आता हे स्क्वेअर भाग आहे त्याचे भाग केलेत मी 1 2 3 4 आणि 5 पार्ट केले. आता या फिगर मध्ये बघा किती पार्ट दिसतात तुम्हाला. टोटल पार्ट 1 2 3 4 5. टोटल पार्ट किती आहेत. 5 पार्ट आहेत. 5 इक्वल पार्ट आहेत. आउट ऑफ दिस 5 पार्ट 2 पार्ट इज कलर्ड. ऑब्टेन्ड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कशा प्रकारे मिळतो बघा. 1 2 3 4 5 पार्ट आहेत. आउट ऑफ दिस 5 पार्ट 2 पार्ट इज कलर्ड. दिस इज रिटन इन फ्रॅक्शन. रिटन इन फ्रॅक्शन काय लिहावं लागेल 2/5. 2/5 लक्षात येते का. म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ पार्ट आहे. टोटल पार्ट फिफ्थ होते. आउट ऑफ दिस 5 पार्ट 2 parts are colored part. Therefore write down in 2/5. Next figure. आता नेक्स्ट फिगर मध्ये बघा तीस फिगर आहे. आता ही सुरुवातीला 30 फिगर आहे. टोटल पार्ट किती आहेत बघा 1 2 3 4 5. आता याच्यामध्ये मी आणखी काय केलं 3 लाईन काढल्या ह्या फिगर मध्ये इक्वल ह्याच्या सेम डिस्टन्स वर. बघा हीच जी फिगर आहे ही डिवाइड किती केली बघा किती भागामध्ये केली. डिवाइडेड इंटू हाऊ मेनी इक्वल पार्ट्स. किती पार्ट आहेत बघा 1 2 3. तर 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणजे एका पार्टचे 3 भाग केले. असे 5 पार्टचे केलेले आहेत भाग. म्हणजे किती पार्ट आहेत एकूण टोटल 3 1 3 3 2 3 3 3 9 3 4 12 3 5 15. लक्षात आलं पाहिजे 5 पार्ट आहेत. 5 पार्टचे एका पार्टचे 3 भाग केले म्हणजे 3 5 15 पार्ट. टोटल पार्ट किती बनवले मी 15. म्हणजे टोटल पार्ट या ठिकाणी लिहिले मी 15 फ्रॅक्शन. आता आपल्याला कलर पार्ट लिहायचे आता हे एवढेच कलर केले. वरी 2 भाग आहेत तिथं खाली देखील मी त्याचं 2च भाग केले टोटल पार्टचे. आता कलर पार्ट बघा 5 पार्ट असताना जे 2 कलर्ड भाग होते तेच 2 कलर्ड भाग आहेत. परंतु याच्यामध्ये किती पार्ट केले त्या 5 चे किती केले 15 केले. त्यामुळे कलर पार्ट किती झाले 1 2 3 4 5 6 किती झाले 6. therefore write down in fraction 6/15. लक्षात घ्या 6/15 म्हणजे एकूण 15 पार्ट आहेत.
त्यापैकी कलर पार्ट झाले 6 पार्ट झाले. आता 2/5 is equal to 6/15. दिस इज कॉल्ड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. आता ह्याचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन याला देखील काय म्हणायचं, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तुम्ही म्हणताल इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन का म्हणायचं. बघा आता तिथं तर 2/5 येते, 6/50 वेगवेगळी दिसेल, पण व्हॅल्यू पण ह्याची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. बघा 6/15. आता 6 आणि 15 कोणत्या टेबलमध्ये आहेत बघा, 3 च्या. 3 2 जार 6, 3 5 जार 15. याची व्हॅल्यू किती झाली, 2/5. म्हणजे याचं सिम्पलेस्ट फॉर्म जर तयार केला आपण, सिम्पलेस्ट लोएस्ट फॉर्म, सिम्पलेस्ट फॉर्म, म्हणजे याला जर आपण भाग घातला एकाच संख्येने, जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत भाग घालायचा, जेव्हा जात नाही त्यावेळेस बंद झालं. आता एकाच संख्येने जर भाग घातला, दोन्हीला एकाच संख्येने भाग घालायचा असते. आता 3 ने घातला, 3 2 जार 6, 3 5 जार 15. किती आली व्हॅल्यू, 2/5. मग फर्स्ट फ्रॅक्शन कोणता, तर 2/5. म्हणजे सेकंड फ्रॅक्शनची व्हॅल्यू देखील काय आली, 2/5. देअरफॉर दिस टू फ्रॅक्शन्स आर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. मग आता हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कसा मिळाला बघा, 2/5. नीट लक्षात घ्या, 2/5. आता 2/5 या फ्रॅक्शनला जर आपण सेम नंबरनं मल्टिप्लाय केलं, कोणत्या नंबर आता या ठिकाणी 2 × 3 करू. 2 × 3/5 × 3 इज इक्वल टू 2 3 जार 6, 5 3 जार 15, 6/15. म्हणजे 2/5 चा 6/15 हा काय मिळाला आपल्याला, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला. म्हणजे ऑब्टेन्ड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कशा प्रकारे मिळाला बघा, 2/5 if this fraction multiply by same number both numerator and denominator, then we get its equivalent fraction. लक्षात येते का, म्हणजे ऑब्टेन्ड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन या पॉइंट मध्ये आपण काय शिकलो, if fraction given fraction this fraction multiply by same number both numerator and denominator, then we get its equivalent fraction. लक्षात आलं. म्हणजे मग आता याच्यावरून लक्षात ठेवायचं, if given fractions, if multiply or divide by same number of given fraction, then we get its equivalent fraction. लक्षात येते का, if we multiply or divide both numerator and denominator of given fraction, then we get its equivalent fraction. म्हणजे दिलेल्या फ्रॅक्शनला जर आपण दिलेला जो फ्रॅक्शन आहे, कुठलाही फ्रॅक्शन असेल, त्या फ्रॅक्शनला जर आपण एकाच संख्येनं न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केलं, तर जो फ्रॅक्शन मिळतो आपल्याला, तो फ्रॅक्शन त्या दिलेल्या फ्रॅक्शनचा काय असतो, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतो. म्हणजे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कशा प्रकारे मिळवायचं लक्षात आलं. आता मी मल्टिप्लायचं सांगितलं. आता डिवाइड, हेच बघा, समजा आपल्याला दिलेला फ्रॅक्शन 6/15 आहे. आता 6/15 याचा आपण डिवाइड करून इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला. बघा 6/15 या दोन्हीला कोणत्या संख्येने डिवाइड होते, डिवाइड बाय 3, डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 3 2 जार 6, 2/5, 3 5 जार 15. म्हणजे 6/15 या संख्येच्या या फ्रॅक्शनला डिवाइड बाय बोथ सेम नंबर, बोथ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर, देन वी गेट्स इट्स इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. अंडरस्टँड. म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाला जर एकाच संख्येने दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला, लक्षात घ्या, अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने मल्टिप्लाय केलं किंवा एकाच संख्येने डिवाइड केलं, तर जो अपूर्णांक मिळतो आपल्याला, तो अपूर्णांक हा दिलेल्या अपूर्णांकाचा काय कसला असतो, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतो. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मीन्स इन मराठी सममूल्य अपूर्णांक. लक्षात येते का, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मीन सममूल्य अपूर्णांक. सम म्हणजे सारखे, मूल्य म्हणजे किंमत. म्हणजे जो आपल्याला अपूर्णांक मिळणार आहे पुन्हा मल्टिप्लाय केल्यानंतर किंवा डिवाइड केल्यानंतर, त्याचं मूल्य काय, सम आहे. म्हणजे 2/5 दिलेल्या अपूर्णांका इतकंच मूल्य त्याचं राहणार आहे, आणि त्या फ्रॅक्शनला काय म्हणायचं, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. अंडरस्टँड. आता आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. आता 3/4 3/4 हा फ्रॅक्शन घेतला आपण. आता ह्याचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन लिहायचं आहे मला. ऑफ्टेन म्हणजे मिळवणे, ह्याचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मला मिळवायचं आहे. तर आपण काय कोणता मिळवू शकतो,
पहिल्यांदा आपण 2 न मल्टिप्लाय करू. 3 2 जार 6, 4 2 जार 8. हा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला. लक्षात येते का? पुन्हा आपण 3 न मल्टिप्लाय करू. 3 3 जार 9, 4 3 जार 12. हा देखील इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला. लक्षात येते का? ह्या 6 ला नाही मल्टिप्लाय करायचे, 6 आणि 8 ला नाही करायचं पहिलेच फ्रॅक्शनला. म्हणजे 3/4 इक्वल टू 6/8 इज इक्वल टू 9/12. दीज फ्रॅक्शन्स आर सेड टू बी इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. लक्षात घ्या. आता ह्याची व्हॅल्यू 3/4 येते का बघा. 6 आणि 2 8 दोन्हीला कोणत्या संख्येने डिवाइड होते? 2 न होते. 2 3 जार 6, 2 4 जार 8. म्हणजे 3/4 व्हॅल्यू येते. म्हणजे हा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन झाला. आता ह्याला डिवाइड करून बघा. 9 आणि 12 3 ने डिवाइड करा. 3 3 जार 9, 3 4 जार 12. म्हणजे 3/4. म्हणजे या फ्रॅक्शनचा ऑप्टेन आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन कशा प्रकारे मिळालं लक्षात आलं. म्हणजे दिलेल्या फ्रॅक्शनला फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर लक्षात घ्या, अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्याचा काय मिळतो? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. अंडरस्टँड? राईट डाऊन. आता हे लिहून घ्या मग. फिल द पेज नंबर 22 वर आहे बघा. 22 वर बॉक्समध्ये आहे, निळ्या बॉक्समध्ये पहिली या ठिकाणी मी जे आता तोंडी सांगितलेलं आहे ते बॉक्समधलं स्टेटमेंट ह्याच्या खाली लिहून घ्या. व्हेन द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन आर मल्टिप्लाइड बाय द सेम नंबर, सेम नॉन-झिरो नंबर, देन वी गेट फ्रॅक्शन दॅट इज इक्विव्हॅलेंट टू गिवन फ्रॅक्शन. हे ह्याच्या खाली लिहून काढा वाक्य तुम्ही. देन नेक्स्ट पॉइंट वी लर्न नेक्स्ट पिरियड.